नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया चमचमीत अशी स्टीम अंडा ग्रेव्ही. ही पहा, 5 अंडी घेतली आहे, 1 वाटी बारीक चिरून कांदा, पाव चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा कोथिंबीरीची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, पाव वाटी कोथिंबीर बारीक चिरून आणि 1 वाटी टोमॅटोची प्युरी घेतली आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे. हे पहा, एका भांड्यामध्ये आपण अंडी आता फोडून घेऊया. ही रेसिपी खूप छान होते, मस्त होते. तुम्ही पण नक्की करून पहा. पहा, आरामात फोडून घेऊया. स्टीम अंडा ग्रेव्ही खूप छान होते. हे पहा, सर्व अंडी मी फोडून घेतली आहे. 5 अंडी घेतली होती. आता थोडंसं मीठ घालून घेऊया आणि ह्याच्यात मिरची पावडर आणि छानपैकी फेटून घेऊया, एकजीव करून घेऊया. हे पहा, हे जरा केकचं भांडं घेतलं आहे. मी अर्धा चमचा तेल लावून घेते. छानपैकी असं लावून घेऊया आणि आपण ती अंडा फोडला आहे ना, मिक्स करून घेते. ते आता घालून घेऊया. हे पहा, कुकर घेतला आहे इडलीचा. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. छानपैकी गरम झालं आहे. आता आपण अंड्याचं मिश्रण केलं आहे ना, ते भांडं ठेवूया आणि 20 मिनिटासाठी शिजवून घेऊया. हे पहा, 20 मिनिटं आली आहे. आपण ते अंड्याचं केलं होतं ना, छानपैकी शिजलं आहे. आता थंड झाल्यावरच कड करून घ्यायचं. हे पहा, आरामात कड करून घ्यायचं. मी व्हिडिओमध्ये सांगते तसे तुम्ही करा. हे पहा, छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे. हे पहा, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे. हे पहा, सर्व आता पीस मी काढून घेते. हे पहा, सर्व पीस करून झाले आहे. हे पहा, छोटे छोटे केले आहे मी. आता कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल घालून घेऊया. कांदा तो छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. 2 मिनिटं झाकण लावून ठेवूया. हे पहा, 2 मिनिटं झाली आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घालूया आणि हे सुके मसाले ते पण घालूया आणि एकजीव करून घेऊया. आणि टोमॅटोची प्युरी ती पण घालूया. छानपैकी एकजीव करून घेऊया.
2 मिनटासाठी झाकण मारून ठेवूया. हे पहा 2 मिनटं आली आहे. छानपैकी ते एकजीव करून घेऊया पुन्हा. आणि आपण ते अंडं शिजून घेतले होते ना, स्टीम करून घेतलं होतं ना, तेला घालून घेऊया. आरामात असं एकदम असं परतवायचं नाही, आरामात हलक्या हाताने परतवायचं. नाही तर ते पीस केले आहे ना ते तुटणार म्हणून. आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. हे पहा आपलं स्टीम अंडा ग्रेव्ही मस्त झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. चपातीसोबत, भातासोबत खूप छान लागते. हे पहा मस्तच झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.